कोपरगाव येथील देशासाठी शहीद झालेला भूमिपुत्र अमोल जाधव या जवानाला सर्वांनी जड अंतःकरणाने निरोप दिला होता। मात्र त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबियांना मिळाली आहे ती फक्त पोकळ आश्वासने। शहीद अमोल जाधव यांच्या पत्नीची शोकांतिका पाहुयात सी24 तासचा हा विशेष वृत्तांत। तुझ्या पायरीशी कुणी सान थोर नाही, साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई। हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी, हरवली वाट दिशा अंधारल्या धाई। वबाळूनी उधळतो जीव माय बापा, वनवायोरी पेटला खेळ मांडला, खेळ मांडला। 17 नोव्हेंबर 2007 तो काळा दिवस। कोपरगावचा भूमिपुत्र या भारत देशाच्या मातृभूमीसाठी शहीद झाला होता। अफाट जनसमुदाय संपूर्ण तालुका रस्त्यावर एकवटलेला। घरापासून अमरधाम पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून महिला पुरुष अबालवृद्धांनी वीरगती प्राप्त झालेल्या या जवानाचे साश्रू नयनांनी अंत्यदर्शन घेतलंय। देशभक्तीपर गीतांचा सूर, शहीद अमोल जाधव अमर रहेच्या घोषणा अशा भावनिक वातावरणामध्ये लष्कराच्या सजवलेल्या गाडीमधनं शहीद अमोल जाधव यांची अंत्ययात्रा निघाली। अमरधामामध्ये उभे राहण्यासाठी जागाही शिल्लक नव्हती। हवेमध्ये 3 फैरी झाडून लष्करांच्या जवानांनी अमोलला अखेरची सलामी दिली। या गोष्टीला जवळपास 9.5 वर्ष उलटून गेलेत। जसजसे दिवस गेले तसतशा या शहीद जवानांच्या आठवणीही जनसामान्यांच्या मनामधून विरळ होत गेल्यात। तशात त्यावेळी त्यांच्या घरच्यांना दिलेल्या आश्वासनांचाही येथील लोकप्रतिनिधींना विसर पडलाय आणि मागे राहिलंय फक्त आणि फक्त त्यांच्या घरासाठी अंधारमय भविष्य। होय, ही घटना आहे कोपरगाव येथील भूमिपुत्र जवान अमोल जाधव यांची। शहीद अमोल जाधव हे लष्करातील 101 फील्ड रेजिमेंटमध्ये हवालदार म्हणून कार्यरत होते। रत्न चौक जम्मू येथे दिनांक 15 नोव्हेंबर रोजी अतिरेक्यांशी लढत असताना ते शहीद झाले होते। शहीद अमोल यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा आहे। अमोल हे शहीद झाल्यानंतर त्यांच्या घरी खासदार, आमदार, नेते, लोकप्रतिनिधी यांनी त्यांचे सांत्वन करण्यासाठी रीघ लावली होती आणि आपली स्वतःची प्रसिद्धी करून घेतली। कोणी पत्नीस नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन दिलं तर कोणी एकुलत्या एक मुलाच्या शिक्षणाच्या खर्चाची संपूर्ण जबाबदारी घेऊन प्रसिद्धी करून घेतली। आज त्या गोष्टीला जवळपास 9.5 वर्ष उलटली आहेत। आज रोजी शहीद अमोल यांच्या पत्नी सरला या BA B.Ed असून देखील त्यांना शासकीय कार्यालयामध्ये वारंवार पायपीट करूनही कोणतीही शासकीय नोकरी अद्यापही मिळालेली नाहीये। शासकीय जागा निघाल्या की त्यांनी स्पर्धा परीक्षा दिल्यात। नाशिक रेकॉर्ड ऑफिसला कित्येक वेळेस डॉक्युमेंट पाठवून त्यांनी पाठपुरावा केला, परंतु जागा निघाल्या की तुम्हाला कळवू असं नित्याचंच मिळणारं आश्वासन। त्याच वेळेस लहान 5 वर्षांचा मुलगा, त्याचं पालनपोषण करणे, त्याच्या शिक्षणाची जबाबदारी खांद्यावर घेऊन त्या सातत्यानं प्रयत्न करत राहिल्या, परंतु त्या बदल्यामध्ये नोकरीसाठी कुठलेही शासकीय पत्र त्यांना आजपर्यंत आलेलं नाहीये। अमोल यांची मिळणारी पेन्शन आणि शिलाई मशीन काम करून त्या आपल्या संसाराचा गाडा काटकसर करत आता ओढताना दिसतायत। आज त्यांच्या थकलेल्या सासूबाईंचा घरातील दवाखाना, 8वी मध्ये शिक्षण घेणारा मुलगा संदेश याला चांगलं शिक्षण देण्यासाठी आपण कोठेही कमी पडू नये यासाठी धडपडणाऱ्या सरलाताई यांना आजही वाटत होतं की मला वशिल्याची नोकरी नकोय। माझ्या शिक्षणाप्रमाणे जरी शासनाने मला नोकरी दिली असती तरी मी त्यामधनं माझा संसार
चालवू शकले असते. माझ्या दोनच अपेक्षा होत्या. एक, मला प्रपंचाचा गाडा ओढण्यासाठी नोकरी हवी होती. ती 2 वर्षांपर्यंत भेटली असती तर चांगलं झालं असतं. परंतु आज शासकीय नोकरी मिळण्यासाठी वयाची अट असते. त्यामुळे ती आशा देखील आता धूसर होताना दिसतीये. आणि दुसरी म्हणजे माझे पती जे देशासाठी या मातृभूमीसाठी शहीद झाले, असे शहीद अमोलजी यांचं स्मारक बांधण्यात यावं, जेणेकरून येथील नवीन पिढीला त्यामधनं देशप्रेमाची प्रेरणा मिळावी. 1 वर्षांपूर्वी 15 ऑगस्ट 2016 रोजी माजी सैनिकांचा सत्कार भाजपच्या वतीने करण्यात आला. तेव्हा तत्कालीन आमदारांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या होत्या. त्यावेळेसही त्यांनी स्मारक बांधण्याची मागणी केली होती. परंतु आजपर्यंत याची कोणीही दखल घेतलेली नाहीये. शहीद अमोल यांच्या स्मारकासाठी त्या आजही झटताना दिसतायत. अमोल जाधव शहीद झाल्यानंतर त्यांच्या पत्नीस ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी आश्वासने दिली होती, तीही आज काळाच्या पडद्याआड गेलेली दिसतायत. आश्वासने देणे परंतु त्यांची पूर्तता न करणे, त्यालाच खरा राजकारणी म्हणतात का? हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. सरकारला माझं असं मागणं आहे, सरकार आश्वासनं खूप देतं, खूप काही टीव्हीला वगैरे बातम्या, कुठं बातम्या पेपरला वगैरे देतात की शहीद जवान झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आम्ही असं करू तसं करू, इतके पैसे देऊ तितके पैसे देऊ, त्यांची कुटुंबाची जबाबदारी आम्ही पूर्ण घेऊ. पण प्रत्यक्षात अंमलबजावणी त्याची होताना कुठे दिसत नाही. मी बरेच जणांना विचारलं तर ते काही दिसत नाही अंमलबजावणी. त्यांच्या मुलांना शिक्षणाचा खर्च आम्ही करू, पण ते डॉक्युमेंट पूर्ण करता ते फार वैतागून जातं. ज्या स्त्रीचा पती जातो ती स्वतः तिला सर्व काही करावं लागतं. एवढं करणं काही शक्य नाही, होत नाही तिचं. हा कागद आणा तो कागद आणा, फक्त डॉक्युमेंट देत राहा आणि अंमलबजावणी काही पूर्ण त्याची होत नाही. मी स्वतः अनुभव घेतलाय. डॉक्युमेंट पूर्ण करता थकून जातात आणि मग त्याच्यावर काही कधी नोकरी मिळत नाही आणि काही नाही. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे, सरकारने काहीतरी नियमात बदल करावा. 1 वर्षाच्या आत समजा सरकारने त्यांच्याकडे ज्या कुटुंबात आज झाले त्यांना भेटी वगैरे देऊन त्यांच्या अडचणी विचारून, नोकरीची गरज असेल, काही कामाची गरज असेल, त्यांना काम मिळवून द्यावा अशी माझी अपेक्षा आहे. आणि असं झाले ना, अशी घटना झाल्याच्या नंतर त्या शहीद जवानाचं एक स्मारक होणं गरजेचं आहे, जेणेकरून जी पुढची पिढी येते, जे आता तरुण पिढी असते, त्यांना पण काहीतरी स्फूर्ती मिळेल. त्यांना पण वाटलं पाहिजे, जरी आपण समजा गेलो सैन्यात भरती झालो, आपलं जर काही बरं वाईट झालं, समजा अचानक काही झालं, आपल्या देशासाठी जातो आपण, तर त्यांना आपलं काहीतरी स्मारक वगैरे दिसतं, म्हणजे काहीतरी पुढची कीर्ती दिसते असं त्यांना त्यांच्या मनाला वाटेल आणि त्यांना पण आणखी त्या कामासाठी देश सेवेसाठी जायला योग्य वाटेल. आज माझी एवढी अपेक्षा आहे की माझे पती एवढे सैन्य दलात सेवा करत असताना शहीद झाले, त्यांचं एक स्मारक व्हावं, जेणेकरून पुढच्या पिढीला ते योग्य ठरेल, त्यांना काहीतरी स्फूर्ती मिळेल त्यापासून. यासाठी त्यांचं स्मारक होणं जरुरी आहे. एक तालुक्याचं गाव म्हणून स्मारक तर झालंच पाहिजे. आणि त्याचबरोबर मला जर काही थोडं काम मिळालं तर ते पण चांगलं होईल अशी माझी समाजात अपेक्षा आहे. शहीद होणारे पहिले जवान असतील. कोपरगाव तालुक्यामध्ये पहिली घटना आहे. तरी पण म्हणजे असं लोकप्रतिनिधी कोणत्या सुरुवातीला बरंच काहीतरी मिळत होता, स्मारक बनवा असं तसं, पण त्यानंतर असं त्याच्यावर झाकण पडल्यासारखं झालं. त्याच्यानंतर कोणी विषय घेतला नाही. काही जणांनी आश्वासनं दिली करू, पण ते केव्हा होईल, आता वाट बघून 10 वर्ष पूर्ण होत आहे, तरी पण अजून काही कुठं झालेलं नाही. तुमच्या मुलाला काय बनवण्याची इच्छा असेल तुमची, किंवा त्याचं पण काही म्हणजे असं काहीतरी भविष्याचं काही सैन्यात पाठवू इच्छिता का, असं काही वाटतं का तुम्हाला? आता तो शाळा शिकतोय, तर शक्यतो जे त्याच्या पप्पांनी केलं तेच तो करू शकेल. देशासाठी, देशाच्या संरक्षणासाठी तो पण लढू शकेल अशी माझी अपेक्षा आहे. प्रजासत्ताक दिन या निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोर्डिंग येथे त्यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ पार पडलाय. त्यामुळे या आठवणींना उजाळा मिळालाय. एक व्यक्ती देशासाठी शहीद होते आणि त्या देशाचे आपण काहीतरी देणे लागतो या हेतूने त्यांच्या दोनही इच्छांपैकी एक तरी पूर्ण करण्यास आपण हातभार लावला तर आजच्या प्रजासत्ताक दिनाचं सार्थक झाल्याचा अभिमान प्रत्येकालाच वाटेल. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जानो तन साथियों,
अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे